वेळ अजिबात दौडू नका. थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे. अंधुक सूर्यप्रकाश. बॉल या सामन्यासाठी पंच निखिल आणि दीपक. कॅमेरामॅन कडून दत्ता पहिलं षटक घेऊन राऊंड विकेट खेळाडू तयार. प्रवीण खेळाडू तयार. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. तिन्ही स्टंप्स कव्हर करून मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा डिवचण्याचा प्रयत्न केला बॅटनं, परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये काही चेंडू आला नाही. चेंडू निर्धाव. चेंडू परत गोलंदाजाकडे. धावसंख्येचं खातं उघडायचं आहे, स्वतःचं खातं उघडायचं आहे. पुन्हा लेफ्टच्या बाहेर चेंडू आणि पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. डीजे प्रवीण 0 या संख्येवर परतताना दत्ता यांची खतरनाक गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये दत्ता यांनी. त्याचा पुरेपूर फायदा समर्थ टायगर्स या संघाला झालेला आहे. सुंदर गोलंदाजी. 0 या 10 संख्येवर डीडी कॅपिटल संघाचा पहिला मोहरा पॅनल मध्ये परततोय. नवीन फलंदाज एक अष्टपैलू कडगाव आणि बेकराव परिसरातून नावाजलेला खेळाडू तानाजी धुमाळ उर्फ डीडी टीडी. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय तो. षटकातील तिसरा चेंडू घेऊन सामना करणारा तो म्हणजे तानाजी धुमाळ, एक आयकॉन खेळाडू. चांगला चेंडू होता, थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू, परंतु या ठिकाणी एकच धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढून जाते 1 वरच. संघाचं खातं उघडतोय, स्वतःचं खातं उघडतोय तानाजी. धावसंख्या 1.
चांगला चेंडू होता लेग स्टंप वरून गेलेला चेंडू निर्धाव देवदास मेंढके यांना काही चेंडू समजला नाहीये. बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. पुन्हा चेंडू गोलंदाजाकडे परत. यष्टीच्या पाठीमागे चांगला यष्टीरक्षण करताना पुढचा चेंडू घेऊन दत्ता. चांगला फटका कट केला चेंडू. एक धाव मात्र निश्चित मिळणार आहे. तेवढीच चांगली या ठिकाणी थ्रो म्हणता येईल. अनिकेत यांची एका धाव्यावर समाधान म्हणावं लागतंय. धाव संख्या 2. वैयक्तिक पहिलं आणि डावातलं पहिलं षटक घेऊन संघासाठी दत्ता. या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार. एक आक्रमक फलंदाज तानाजी धुमाळ. थोडासा बॉलिंग रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला चेंडू थोडासा यार करण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी थोडासा रनआउटचा चान्स. सुंदर रनिंग मिडविन विकेटद्वारे फलंदाजांमध्ये. षटक संपलेला आहे. यानंतरचा धावतो समालोचन आमचे मित्र नितीन. धन्यवाद. पहिल्या व संघासाठी दुसरं षटक टाकत आहेत तो मयूर. स्ट्राईकला तो तानाजी. नॉन स्ट्राईकला तो देवदास. दिल्ली कॅपिटल कडून खेळत तो तानाजी धुमाळ. वैयक्तिक पहिल्या ओव्हर मधील पहिला चेंडू तानाजी यांना. समोरून टोलावलेला हा चेंडू. तेवढीच सुंदर अशी फिल्डिंग अभिकडून. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण अभिकडून झालेलं आहे. त्यांनी संघासाठी 2 धावा वाचवल्यात. परत उचलून मारला हा चेंडू. पावा काय होतोय आणि सुंदर असा झेल घेतलाय तो अभिकरोडे पाटील यांनी. धावावर झेलबाद झालेत. प्रशांत तानाजी जागा घेण्यासाठी आलाय तो प्रशांत. सूचना आहे जो डीजे चालवते डीजे अर्ध्या तासानंतर चालू करायचा आहे. अर्ध्या तासानंतर गाणे वाजवू नका.
थांबा की 2 मिनिट डीजे सूचना आहे, अर्धा तास चालू करायचा नाही आहे, अर्ध्या तासानंतर तुम्ही चालू करा. ओके स्टार्ट. अवांतर धावामध्ये वाढ आणि वाईट. मौर्य यांचा चेंडू वाईट टाकलाय. चांगला मारायला हा चेंडू समोरच्या दिशेने आणि हा चौकार. यावरचे अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. स्कोर झालाय तो 10. प्रशांत यांना मारण्याचा प्रयत्न, थोडस आपलं संतुलन बिघडलं होतं त्यांचं शॉट मारताना आणि ते रनआउट झाला तो देवदास. दोघांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे इथं देवदास रनआउट झाले. दोन रन घेण्याच्या नादामध्ये देवदास रनआउट झालेत. देवदास यांची जागा घेण्यासाठी चालले होते बापू. चांगलीच फलंदाजी करतात बापू. दिल्ली कॅपिटल संघाचे अद्याप 3 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो मयूर. मयूर यांनी 1 रनआउट आणि कॅचच्या स्वरूपात त्यांच्या ओव्हरमध्ये विकेट काढलेली आहे. अद्याप यावरचे 2 चेंडू बाकी आहेत. ढकलून घेण्याचा प्रयत्न, सिंगल 1 धावावर समाधान मानावं लागेल प्रशांत याला. या षटकातील शेवटचा चेंडू मयूर यांचा बापूला. बॅटचा कडा घेत पाठीमागच्या साईडला चाललेला चेंडू ओव्हरथ्रोची रन मिळते का पाहूया, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. 2 ओव्हरच्या मोबदल्यामध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा स्कोर झाला आहे तो 13. 2 मिनिटं. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो 14. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक. समोरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू तेवढीच अशी चपळ फिल्डिंग अभिकडून.
एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू. दुसरा चेंडू प्रशांतला. साईडला ढकलून खेळण्याचा प्रयत्न, तेवढीच सुंदर अशी फिल्डिंग, परंतु इथे मिस फील्ड झालेली आहे आणि रनआउटचा चान्स घालवला आहे तो समर्थ फायटर यांनी. दोन्ही बॅट्समनच्या मध्ये रनिंग बिटवीनचा ताळमेळ नसल्यामुळे इथे रनआउट होण्याची शक्यता होती. निखिल ओके. या चेंडूवर 2 धावा घेण्यात आलेत. स्लिप मध्ये कॅच होता परंतु सुटलेला आहे तो मयूर यांच्याकडून. चांगली गोलंदाजी करत आहे तो दत्ता. मयूरच्या हातातून हा झेल सुटलेला आहे बापूंचा. चांगलेच बापूंना दुसरे जीवदान एक रनआउटच्या स्वरूपातला आणि हा कॅच. मारण्याचा प्रयत्न परंतु काहीच कळायला नाही हा बापूंना. बॉल डॉटच्या स्वरूपातील हा चेंडू. अद्याप या ओव्हर मधील 2 चेंडू अजून बाकी आहेत. स्कोर झाला तो 18. 5वा चेंडू बापूंना. ला ढकललेला हा चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आणि इथं 2 धावा घेण्यात यश आलंय ते बापूला. स्कोर या 2 धावेवरून जात आहे तो 20. या षटकातील शेवटचा चेंडू बापूला. सुंदर असा मारायला तो गगनचुंबी चक्का. बापूच्या बॅट मधून निघालेला हा गगनचुंबी चक्का. या 6 धावांवरून स्कोर जात आहे तो 26. 3 षटकाच्या समाप्तीनंतर दिल्ली कॅपिटल संघाचा स्कोर झाला तो 26. बापू आहे चांगलीच फलंदाजी करत आहेत. वैयक्तिक 12 धावांवरती बिनबाद खेळत आहेत. चांगलीच फलंदाजी म्हणावं लागेल बापूकडून दिल्ली कॅपिटल संघाला. सुंदर असा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा षटकार बापूच्या बॅट खालून. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक टाकत होतो मयूर पाटील. स्ट्राईक लाईट ते प्रशांत. नॉन स्ट्राईक बापू. थोडासा फुल टॉस चेंडू मयूरच्याकडून. सुंदर असे क्षेत्ररक्षण योगेश कडून. इथं थोडस मिस फिल्डिंग, रनआउट होण्याची शक्यता परंतु चुकलेला आहे. पाहू आता बापू काय करतात. दुसरा चेंडू बापूला. उचलून मारलेला चेंडू त्याच्या खाली जात आहे आशिष. सुंदर असा कॅच अभिकडून परंतु दोघांच्या मध्ये टक्कर झाली होती.
अभि पन्नाकर आणि आशिष लोहार यांचं दोघांच्या मध्ये थोडस कॉलिंग नसल्यामुळे दोघांची टक्कर झालेली आहे, परंतु कॅच इथं अभिने घेतलेला होतो बापूच्या स्वरूपात. बापू थोडं आक्रमक स्वरूप धारण केलं होतं, परंतु कॅचच्या स्वरूपात ते आउट झालेत. बापू वैयक्तिक 13 धावेवर बाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी पाहू आता कोण येत आहे. दोन्ही फिल्डरच्या मध्ये कॉल न झाल्यामुळे दोघांची थोडीशी टक्कर झाली आहे. सांगाय नाहीस तू घेतो म्हणून गेलाच पळत, ते बी गेले पळत. आब्या घे म्हणलं पण तू घे घेतो म्हणायचं ना. चालते सोड दोघांच्या मध्ये. आणि तू आम्ही पळत आले, तू आम्ही बघायलाच नाही. तूच गेलेला पळत बघितला आम्ही. तू मध्येच घुसला खासकर. सुंदर असा झेल घेतलाय तो अभि पनागर यांनी बापू यांचा. स्ट्राईक लावतो सुहास, नाव स्ट्राईक लाव प्रशांत. तिसरा चेंडू मौर्य यांचा. ढकलून खेळण्याचा प्रयत्न, एक जाव. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून खेळायला हा चेंडू. चौथा चेंडू इथं कॅच सोडलेला आहे तो शंकर यांनी. बॅटला चा कडा घेत कॅच सोडला तो शंकर यांनी. जीवदान मिळवलं होते सुधीर याला. परत कॅच आणि हा पहिला विधान मिळालं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूवर स्लिप मध्ये कॅच दिलेला होतो प्रशांत याने. वैयक्तिक 7 धावेवर बाद झाले ते प्रशांत. सुंदर असा कॅच घेतला होतो दत्ता. मयूरांनी आता 3 विकेट काढलेले आहेत. वैयक्तिक दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल त्यांचा. चांगलीच गोलंदाजी मयूरकडून होत आहे. त्यांची जागा घेण्यासाठी गेले ते दिलीप पाटील, संघाचे मालक दिलीप पाटील. दिल्ली कॅपिटल्स दिलीप पाटील आणि देवदास मेंढके या संघाचे संघ मालक. पहा शेवटच्या शेंडूवर दिलीप पाटील काय करतील. दिलीप पाटीलना सूचना आहे, जोपर्यंत मॅच संपत नाही जेवढेही सिक्स मारतील त्या प्रत्येक सिक्सला 100 रुपयाचं बक्षीस असेल नितीन पाटील यांच्याकडून. पहा किती सिक्स मारतात. ढकलून घ्यावा चेंडू, एक धाव. स्कोर झालाय तो 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिल्ली कॅपिटल संघाचा स्कोर झालाय 29. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झालाय तो 29. 4 ओव्हर समाप्त झालेले आहेत. स्कोर झालाय तो 29. 5 फलंदाज तंबूत परत पाठवलेले आहेत ते समर्थ पाटील यांनी. नाही तो
समर्थ टायगर्स यांची चांगलीच क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण केलंय आतापर्यंत समर्थ टायगर्स संघाने. वैयक्तिक पहिल्या वर संघासाठी 5वा षटक घेऊन आला होतो शंकर आडदाळकर. शंकर आडदाळकरचे शंकर मामा. स्ट्राईकला येतो सुहास. नॉन स्ट्राईकला येते दिलीप पाटील. वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुहासला. देखते हे पहिली ही गेंद पर चांगलाच खेळून काढलेला चेंडू. एकच धाव. पवा दिलीप पाटील या दुसऱ्या चेंडूवर 6 मारतात का? मारण्याचा प्रयत्न परंतु अवांतर धावामध्ये भर आणि वाईट. या एक्स्ट्रा एक धावेनंतर स्कोर झालाय तो 31. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर डिसिजन डायरेक्ट टू द white ball. Review, check this. Umpire direct. Review. Check this white. Umpire third. Decision is pending. Wait for decision. ठीक होता है. Decision pending. बॉल आहे. वाईड कॅन्सल. चांगला निर्णय थोडा अंबारांचा आणि तेवढाच चांगला निर्णय घेतलाय तो टांगेने. बॉल काउंट करायचा आहे. परंतु आता पाहूया काय होतंय. अद्याप 3 चेंडू झालेले आहेत. परत चकवलेला चेंडू दिलीप यांना काहीच कळायला नाही शंकर यांचा. दिलीप यांनी 3 डॉट चेंडू केलेत. प्रश्न काही थोडस समजावत असताना दिलीप यांना
दिलीप यांना प्रत्येक 6 वर 100 रुपयाचं प्राईज आहे. किती 6 मारतात पोवा. समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू. अभि पन्नाकर बॉलवर जात आहेत. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू सुधीरवाला. वाईट. हाईटचा वाईट दिलेला आहे. जास्त बाउन्स केला तो शंकर याने. अतिरिक्त धाव 1. सुंदर असा हा मारलेला शॉट पाहावा कॅच होतो का. आणि महेश याने सुंदर असा झेल घेतला तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू. सुंदर असा झेल घेतला तो महेश याने. सोळाचा झेलबाद आउट झालाय. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहे तो वैभव कुराडे. 16चा वैयक्तिक 2 धावांवर बाद झालेला आहे. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो वैभव. स्कोर झाला तो 32. 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो 32 दिल्ली कॅपिटल संघाचा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 6वं षटक घेऊन आला तो अनिकेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिलीप यांना पहिला चेंडू. मारण्याचा प्रयत्न परंतु चकवलेला आहे तो दिलीप यांना. अनिकेत टांगे याने. दिलीप याने 6 चेंडू खेळत फक्त 2 आणि 2च धावा काढलेल्या आहेत. परंतु बॅटची कडा लागत इथं कॅच घेतला होतो दत्ताने. काही निराशजनक बॅटिंग करून तंबूत परत जात आहेत ते दिलीप पाटील. दिल्ली कॅपिटल संघाचा हा 7व्या विकेटच्या स्वरूपात दिलीप पाटील परत जात आहेत. स्कोर झालाय तो 32. 5 ओव्हर 1 चेंडू मध्ये स्कोर झालाय तो 32. दिलीप यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो इंद्रप्रसाद. दिलीप 6 मारण्याच्या नादात बॅटचा कडा घेत स्लिपच्या दिशेत दत्ताने सुंदर असा झेल घेतलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये घेतला नाही परंतु सेकंड अटेम्प्ट व्यवस्थित कॅच घेतलाय. तिसरा चेंडू इंद्रजितला. चांगलाच मारलेला इंद्रजितनं हा चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू. वैभव स्ट्राईकला आहेत. चौथा चेंडू अनिकेत यांचा. अवांतर धावमध्ये बर आणि वाईट. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे ते अनिकेत.
थोडंसं रनअपमध्ये चेंज केला आहे, त्यामुळे बॉल का टाकला नाही आणि त्याने चौथा चेंडू वैभवाला. सुंदर असा चेंडू आणि त्याने टाकलेला, ढकलून खेळाला तो वैभव. पाचवा चेंडू इंद्रजित प्रसादला. सुंदर असा मारलेला हा चेंडू पवा काय होतो आणि तो झेल सोडलाय अभियाने. चांगलाच मारलेला चेंडू इंद्रजित याने, परंतु इथं अभियाने कॅच सोडला त्यांचा. डीप विकेटवर मारलेला हा चेंडू परत मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिल्ली कॅपिटल संघाचा स्कोर झाला होतो 37 आणि की त्यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा देत 1 विकेट घेतलेला आहे. दिल्ली कॅपिटल संघाचा स्कोर थोडासा संत गतीने चालत आहे. सहा ओव्हर 37. वैभवाने मारलेला हा चेंडू तेवढाच चपळ गतीने पकडलाय तो अभियाने. 1 धाव पूर्ण झालेली आहे. इंद्रजांनी मारलेला हा चेंडू महेश यांनी सुंदर असा अप्रतिम झेल पकडला तो महेशाने. इंद्रजित तंबूत परतले आहेत. पावा त्यांची जागा घेण्यासाठी कोण जात आहे? डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला इंद्रजित यांनी चेंडू अति सुंदर प्रकारे पकडला होतो महेश आणि त्याच त्यांची जागा घेण्यासाठी जात होते उमेश. दिल्ली कॅपिटल संघ थोडासा लढखडलेला आहे. अद्याप त्यांची 8 विकेट पडलेत. शंकर यांचे चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल समर्थ टायगर कडून. अद्याप यावरची 4 चेंडू बाकी आहेत. खेळण्यासाठी आलाय तो उमेश. मारण्याचा प्रयत्न अपयश. ऑफच्या दिशेने मारला चेंडू इथं कॅच. सुंदर असा झेल. चांगलीच गोलंदाजी करत येतो शंकर आणि दिल्ली कॅपिटल संघाचा हा नव्या विकेटच्या स्वरूपात उमेश वैयक्तिक खातं न खोलता परत तंबूत परत जात आहे. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहे तो प्रशांत पाटील बबलू. या सामन्यातील शेवटचा विकेट पवा.
प्रशांत पाटील यांना 2 4 आणि 2 6 मारल्यावर 501 रुपयाचं बक्षीस विठ्ठल पाटील यांच्याकडून आणि रेयसच्या मार्फत जर 6 मारला तर 501 चं बक्षीस विठ्ठल पाटील यांच्याकडून. ऑफसाईडच्या दिशेने ढकलून खेळाला हा चेंडू प्रशांत यांच्या बॅट खालून एकच धाव. शंकर यांनी या वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये अद्याप 5 चेंडू टाकून 2 रन देत 2 विकेट घेतलेले आहेत. शेवटचा चेंडू वैभव आला. सुंदर असा चेंडू एकच धाव घेण्यात यश आलं ते वैभव आला. या षटकानंतर 7 षटकानंतर स्कोर झाला तो 40. 9 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झाला तो 40. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 8वे षटक घेण्यात येतो आणि चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल समर टायगर्स कडगाव संघाची. दिल्ली कॅपिटल संघाला चांगलंच पकडून ठेवलेलं आहे. या सामन्यातील शेवटची ओव्हर अनिकेत घेऊन येत आहे. पहिला चेंडू वैभव याला राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल गो टू. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. पहिला चेंडू वाईट. या अतिरिक्त धावांमुळे स्कोर झाला तो 41. वैभवांचा मारण्याचा प्रयत्न परंतु उसळता चेंडू काही समजलेला नाही आहे. वैभव यांना डॉटच्या स्वरूपात 7 ओव्हर 1 बॉल स्कोर झाला तो 41. सुंदर असा टोलवलेला चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मारलेला हा चेंडू शाळेच्या समोर जे लोक बसले त्यांनी थोडस साईडला बसायचं आहे. विकेट आणि ऑल विकेट ऑल आउट. दिल्ली कॅपिटल संघाचा 10च्या 10 फलंदाज तंबूत परतले आणि जिंकण्यासाठी समर टायगर यांना 44 धावांची गरज आहे. 48 चेंडू मध्ये 44 धावांची गरज. या तिसऱ्या दिवसातील सामन्यात केपेर मध्ये पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल संघ हा पूर्ण 10 विकेट गेलेले आहेत. आतापर्यंत जेवढ्याही मॅचेस झाल्यात त्यात कोणत्याही टीमनं पूर्ण 10 विकेट गमावलेल्या नव्हत्या, परंतु या संघाने आपल्या 10च्या 10 विकेट गमावलेल्या आहेत. अद्यापही 3 चेंडू बाकी होते या सामन्याचे, परंतु त्यांचे 10चे 10 फलंदाज तंबूत परत पाठवलेत. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल समर टायगर यांना.
दोन्ही फलंदाज आलेले आहेत. नाही पुष्पगुच्छ म्हणजे घेऊन ते का कोणते पिये घेऊन जाईल थोडा सत्कारला तरी करूया. दोन्ही फलंदाज ग्राउंडवर आले आहेत. योगेश आणि महेश पाटील. समर्थ टायगर्स यांना 48 बॉलमध्ये 44 चेंडूची गरज. सदाचा संघ असणार. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक वैभव यांचं. वायपी डॉट बॉल. पहिलाच चेंडू डॉटच्या स्वरूपात. योगेश यांना अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो वैभव. दिल्ली कॅपिटल संघाकडून अद्याप 2 चेंडू टाकले, दोन्ही डॉटच्या स्वरूपात. बॅटच्या कडा घेत पाठींच्या दिशेने गेलेला चेंडू सुरटी धाव घेण्यात आली होती योगेश यांच्या मार्फत. 3 चेंडूमध्ये एकच धाव. वाईट आणि इथं अतिरिक्त 1 धाव. अशा तऱ्हेने या 2 धावा, या 2 धावेवर स्कोर जात आहे तो 3. यावरचे 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा. स्ट्राईकला येते महेश, नॉन स्ट्राईकला येते योगेश. वायपी चौथा चेंडू. डावखुरा फलंदाज महेश. मारण्याचा प्रयत्न परंतु चकावलाय महेशाला वैभव यांनी. सुंदर अशी गोलंदाजी वैभव यांच्याकडून होत आहे दिल्ली कॅपिटल संघाला. 5वा चेंडू महेशाला. बॅट आणि बॉलचा म्हणाव तसा संपर्क झालेला नाही आहे. एकच धाव घेण्यात यश महेश पाटील यांना. या षटकातील शेवटचा चेंडू वायपी याला. क्षेत्ररक्षण थोडस बदलाव. इथं कॅच आउट झाला ते वायपी. कॅचच्या विकेट सोप्या रीतीने घेण्यात आला होता वैभवाने. सोप्या पद्धतीनं कॅच देऊन तंबूत परत झाला तो योगेश.
वैयक्तिक भैरव संघाचं दुसरं षटक प्रशांत. ढकलून खेळायला चेंडू दंडाने घेऊन यश आलेलं आहे महेशाला. डीप स्क्वेअरच्या दिशेने मारलेला चेंडू महेश यांच्या बॅटमधून. परत ढकलून खेळायला चेंडू. एक धाव. स्कोर झाला तो 7. तिसरा चेंडू. सुंदर असा मारलेला चेंडू शंकर यांनी चौथी धाव घेण्यात यश आलं ते शंकर याला. परत सिंगल धावेसाठी थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आतापर्यंत ज्या 3 धावा घेतल्यात त्या प्रत्येक बॉलला सिंगल जवळपास फिल्डरच्या हातातून एक धाव घेण्यात आले. सुंदर असा चेंडू शंकर याला या षटकातील वाईट रिव्ह्यू घेतलेला आहे. पवा थर्ड अंपायर डायरेक्ट टू वाईट डिसिजन इज पेंडिंग. पवा थर्ड अंपायरचं काय डिसिजन येतं वाईट साठी. लेग अंपायर याने वाईटचा इशारा केलेला आहे. चेक टू डायरेक्ट अंपायर थर्ड वाईट टू बाउंस बॉल. हाईट चेक बॉल साईट चा पाहू नका उसळलेला चेंडू आहे. बाउन्सचा चेक करायचा आहे. वाईड थर्ड अंपायरचं डिसिजन वाईड. एक रिव्ह्यू गमावलेला आहे तो दिल्ली कॅपिटल संघाने. प्रत्येक मॅचला 2 रिव्ह्यू असतील. समोरून ठेवलेला हा चेंडू पावा काय होतंय. तेवढीच चित्र यांनी 2 धावा पळून काढल्या आहेत महेश आणि शंकर याने. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू शंकर याने. आणि इथं कॅच आवडलेला तो शंकर. मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलची कडा घेत स्लिप मध्ये कॅच केलाय. प्रशांत याने चांगलाच झेल घेतलाय. सर स्कोर 12 झाला ना. स्कोर किती झालाय कॅमेरामन. 5वा चेंडू अभिजित कोनारे पाटील. अलकांतने खेळलेला हा चेंडू पाठीमागच्या दिशेने गेलेला हा. एकच धाव. अद्याप या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 5 चेंडूत 5 धावा दिल्या त्या वैभव यांनी. स्कोर झाला तो 17.
थोडस संत गतीने स्कोअर पुढे पळवत आहेत. स्क्वेअर रेखच्या दिशेने खेळायला हा चेंडू, एकच धाव. चांगली अशी गोलंदाजी केली होती व्यवहाराने. या त्यांच्या वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमधील 6 चेंडूत त्यांनी 6 धावा देण्यात आल्यात आणि स्कोर झालाय तो 18. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर समर टायगर यांचा स्कोर झालाय तो 18. अजूनही 30 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे समर टायगर याला. अद्याप त्यांची 2 विकेट पडलेले आहेत. दोन्ही फलंदाज असे तडाखी फलंदाज अजून ग्राउंडवर आहेत. महेश पाटील, अभि कनोडे पाटील. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक तानाजी धुमाळ. राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा करत आहेत तानाजी धुमाळ महेशाला. यापुढील समालोचनचं भार सांभाळत आहेत ते आमचे विक्रम स्पोर्टचे आधारस्तंभ आणि चांगलेच महत्वाचे खेळाडू उमेश सर. धन्यवाद नितीन. बोल दे. धाव संख्या 17. 19 धाव संख्या. किती गडी बाद? 19. 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर रिमेनिंग. या षटकातील एकच चेंडू झालेला. थोडासा चेंडूमध्ये चेक करत असताना महेश पाटील एक डावखुरा फलंदाज नाव स्ट्राईक तो म्हणजे तडाखेबाज फलंदाज कडगाव गावातील अभि कोनवडे. हा एक लांब लचक स्टार्ट. तारा धुमाळ यांचा खेळाडू तयार. पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू कट केला. या ठिकाणी पॉईंट दिशेला तितकाच आणि या ठिकाणी थोडं गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. पॉईंट दिशेला एक मात्र धाव मिळणार आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 20. यानंतर काही वेळातच या मैदानामध्ये माननीय श्री हसन मुश्रीफ साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. चांगला चेंडू होता तेवढा सकट करण्याचा प्रयत्न अतिशय संत बॅटिंग करत असताना अभिजित कोनवडे. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सर्व खेळाडूंच्या माहितीसाठी काही थोड्या वेळामध्ये आदरणीय श्री आमदार हसन मुश्रीफ साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. या मैदानामध्ये सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन तानाजी धुमाळ सामना करणार महेश पाटील. चांगला चेंडू होता थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू या ठिकाणी काहीच समजलेला नाहीये. अतिशय चांगला चेंडू, सुंदर उंची दिलेला चेंडू. षटक संपलेला आहे. 4 बॉल झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक. 4 चेंडू झाले. या षटकातील 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक. अभि कोनवडे सामना करण्यासाठी तयार. पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू होता. या ठिकाणी थोडा सत्तर करण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्याच्या वरून, परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये काही चेंडू आलेला नाही. बाकीचं काम क्षेत्ररक्षक करतोय. पुन्हा चेंडू गोलंदाजाकडे परत. आजचा 3रा दिवस कडगाव प्रीमियर लीगचा पर्व 7वे. पुढचा चेंडू फुटा चेंडू या ठिकाणी थोडा लेग स्टंपच्या बाहेर होता, परंतु क्लीन बॉल होऊन परततोय आणि या ठिकाणी लेग स्टंप उखलली जाते. अभि कोनवडे यांचे या ठिकाणी थोडासा षटकार किंवा चौकारांची आतिषबाजी बघायची होती आम्हाला यांच्या बॅटमधून, परंतु थोडासा निराशाजनक होऊन परततायत पॅव्हलियनमध्ये आणि पुढचा धक्का बसतोय. 3 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. समर्थ टायगर संघाचे धाव संख्या आहे तिथेच 22.
24 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. तो बॉल घे. या षटकामध्ये तानाजी धुमाळ यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. उपयुक्त अशी गोलंदाजी. फक्त या षटकामध्ये त्यांनी 4 धावा दिलेल्या आहेत. 24 चेंडू 22 धावा असं समीकरण या ठिकाणी आलेलं आहे. पाहूया या ठिकाणी धावा रोखू शकतात की धावा काढू शकतात हे आता या ठिकाणी पुढील चेंडूमध्ये समजून येईल. दरम्यान आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आजचा तिसरा दिवस कडगाव प्रीमियर लीग 2023चा अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या कडगाव आणि कडगाव परिसरातील जेवढी गावं आहेत लहान छोटी मोठी अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी सर्व प्रेक्षकांनी दिलेला आहे. त्याबद्दल मी तुमचा विक्रम स्पोर्ट्स तर्फे खूप खूप आभार आहे. या ठिकाणी या स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलंय किंवा सहकार्य करत आलेलं आहे आतापर्यंत त्याही लोकांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. अशीच त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. दरम्यान नवीन गोलंदाज प्रशांत. चांगला फटका फुलटा चेंडू होता आणि या ठिकाणी चेंडू तटकवलाय लांबच्या दिशेला परंतु एकच धाव मिळणार आहे. महेश याची चांगली बॅटिंग करतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये महेश पाटील यांनी अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी करताना आपल्याला बघितलेली आहे. धावसंख्या 23. 21 धावांची गरज उरलेल्या चेंडूंमध्ये. पुढला चेंडू घेऊन प्रशांत. सामना करणार तो म्हणजे अनिकेत. चांगला फटका या ठिकाणी चेंडू थोडा या ठिकाणी थर्डमॅन म्हणून 1 धावांसाठी. पुन्हा एकदा कॅमेरामॅनकडून चांगला चेंडू होता. पुन्हा डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावा जात आहेत. धावसंख्या होते 25. 19 धावांची गरज. उरल्या सुरल्या चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. चांगला चेंडू होता या ठिकाणी. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू परंतु काही सन्मान दिलेला चेंडूला या ठिकाणी महेश पाटील यांनी. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुन्हा चेंडू प्रशांतच्या हातामध्ये. 20 चेंडू 19 धावा. पुन्हा चेंडू केला थोडासा या ठिकाणी हवेमध्ये आणि या ठिकाणी कोणती चूक करत नाहीये सुहासच्या हातामध्ये जाऊन चेंडू चिकटतोय आणि महेश पाटील या ठिकाणी झेलबाद होऊन डगआउट मध्ये परत. विक्रम स्पोर्ट्स आयोजित कडगाव प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे या स्पर्धा डे नाईट म्हणजे प्रकाश दिवस आणि प्रकाश जोतामध्ये आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. गडिंग्लज तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी कडगाव गावामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी ही अतिशय कडगाव गावाच्या इतिहासामधील अभिमानास्पद ही गोष्ट आहे. सिद्धेश्वर लाईट सिग्नल यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही लाईटची सोय आपल्याला त्यांनी केलेली आहे. अतिशय चांगलं नियोजन, नेटकं नियोजन, चांगल्या पद्धतीचं असं लाईट पुरवठा त्यांनी केलेला आहे आपल्याला. पुढचा चेंडू घेऊन प्रशांत. चांगला चेंडू कट केला थोडासा चेंडू हवेमध्ये लॉंगॉनच्या दिशेला मारला चेंडू. 1 धाव पूर्ण करतोय. एकच धाव मिळणार आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपलेला आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज. प्रत्येक षटकापाठीमागे 6 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी समाजा टायगर संघाला.
समर्थ टायगर संघाने आता त्यांच्या 5 पैकी 4 सामने त्यांनी सलग जिंकलेले आहेत आणि हा त्यांचा 5वा सामना आहे. ऑलरेडी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सेमीफायनलसाठी क्वालिफाय केलं असं म्हणायला हरकत नाही. 18 चेंडू 18 धावा. नवीन षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येतो तो म्हणजे प्रशांत उर्फ बबलू पाटील. या सामन्यासाठी आमचे पंच अरमान आणि निखिल हे काम पाहताना आपल्याला दिसतात मैदानामध्ये. राऊंड विकेट आणि खेळण्यासाठी तयार अभि. आणि या ठिकाणी खूपच बाहेर पंचांचा या ठिकाणी आउट आणि नो बॉलचा इशारा. धन्यवाद अरमान. फ्री हिट बाहेर पाय मारलाय पण आता चेक करायला पाहिजे. अरे माहिती आहे की पाय मारायला आता चेक करायला पाहिजे पहिला. आउट नो बॉल. फ्री हिट. रनआउट झालेला आहे. पंचांचा इशारा अंतिम असेल. थर्ड अंपायरच्या या ठिकाणी अपील केलेलं आहे. समर्थ टायगर संघाने या ठिकाणी प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू या ठिकाणी मिळणार आहेत. रनआउटचा रिव्ह्यू घ्यायचा आहे 9 सेकंडला. पहिल्यांदा या ठिकाणी थोडासा स्टंपला पाय लावला का या ठिकाणी चेक करायचं थर्ड अंपायर. कडगाव प्रीमियर लीग 2023 यामध्ये एकूण 8 संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. त्यापैकी 8 पैकी 4 संघ हे सेमीफायनलसाठी क्वालिफायर होतील आणि त्यानंतर 2 संघ फायनलसाठी क्वालिफायर होतील. हा अंतिम सामना. विक्रम स्पोर्ट्स आयोजित कडगाव प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे हे जे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 11,000चं आहे. डिसिजन पेंडिंग. सर्वजण थर्ड अंपायरची वाट बघत असताना समर्थ कॅपिटल संघाकडून या ठिकाणी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू असणार आहेत. आउट आहे फलंदाज बाद. धन्यवाद थर्ड अंपायर. एक रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे समर्थ टायगर संघाने. तुमचा एकच रिव्ह्यू शिल्लक असणार आहे पण हा या ठिकाणी नो बॉल असल्यामुळे फ्री हिटचा चान्स या ठिकाणी समर्थ टायगर्स संघाला मिळणार आहे. दोन्ही संघांनी एक रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. दोन्ही संघांचा एक रिव्ह्यू शिल्लक. प्रथम क्रमांक या ठिकाणी 11,000 रुपये हे जे बक्षीस आम्हाला प्रथम क्रमांकाचे जे रोख रुपये 11,000 जे आहेत ते आम्हाला माननीय ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे शिवराज फाउंडेशन यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याच्याच बरोबर जो चषक आहे ते आदरणीय श्री सतीश पाटील माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून. यानंतर द्वितीय क्रमांकाचे जे बक्षीस आहे खेळाला सुरुवात होते प्रशांत टू अनिकेत फ्री हिट. आणि या ठिकाणी झेल घेतला परंतु फ्री हिट असल्यामुळे कोणताही परिणाम होणार नाहीये.
17 चेंडू 17 धावा. द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे हे थोडा आवाज वाढवायचा ना त्याला यार. शाहरुख भाई जरा आवाज वाढव ना. रे 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 संघ मालकान क्या सोडलेलं आहे? हॅलो थँक्यू. 16 चेंडू 16 धावा. द्वितीय क्रमांकाचे जे बक्षीस आहे ते या ठिकाणी 7,000 रुपये आदरणीय श्री संजय भटकटली माजी सरपंच ग्रामपंचायत कडगाव यांच्याकडून. आणि जो चषक आहे दुसऱ्या नंबरचा पंधरा चेंडू 15 धावा. यानंतर जे द्वितीय क्रमांकाचा जो चषक आहे ते कैलासवासी रावसाहेब शेवाळे यांच्या स्मरणार्थ त्याला जो विकत केलेला चेंडू हवेमध्ये बघत गेला होता काय आणि हा आता मात्र सुहासने झेल सोडलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. 14 चेंडू 13 धावा. आणि यांच्या स्मरणार्थ डॉक्टर श्री देवदत्त शेवाळे यांच्याकडून हा चषक आलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा चेंडू कट केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या ठिकाणी बाहेर 6 धावा. अतिशय सुंदर झटका. चतुर्थ क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस म्हणजे चषक आहे तो आदरणीय श्री ॲडव्होकेट आनंद कुमार सावंत यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे. पुढचा चेंडू घेऊ. चाला चेंडू या ठिकाणी थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. निर्वाळ षटक संपलेला आहे. 12 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. यानंतर आम्हाला हे जे आणि हे संपूर्ण जे सामने ते स्पॉन्सर को स्पॉन्सर म्हणून आम्हाला जे लाभलेले आहेत ते म्हणजे हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या माध्यमातून को स्पॉन्सर बाय श्री हसन मुश्रीफ फाउंडेशन या स्पर्धा सुद्धा या ठिकाणी त्यांच्या नावाने आपण एक घेत आहोत. हसन मुश्रीफ फाउंडेशन डे नाईट क्रिकेट सामने. 12 चेंडू 7 धावांची गरज. आणि यानंतर आम्हाला जे काही जी वैयक्तिक बक्षीस आहेत ते म्हणजे अष्टपैलू श्री शेखर गोडसेवार वायरमन, मालिकावीर श्री मुरारी चिकोडे, चिकोडे स्टीलचे मालक. अंतिम सामनावीर जो आहे तो राजू पाटील आरंभ चायनीज. उत्कृष्ट फलंदाज श्री सचिन माळवी. उत्कृष्ट गोलंदाज श्री नेताजी पाटील माजी डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत कडगाव. उत्कृष्ट झेल मखदूम ज्वेलर्स. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री अशोक पाटील एसटी ड्रायव्हर. उत्कृष्ट भागीदारी श्री अमित कासारकर. उत्कृष्ट नवोदित खेळाडू निखिल उर्फ चिन्ह लोहार ग्रामपंचायत सदस्य. उत्कृष्ट प्रेक्षक म्हणून जे आम्हाला या ठिकाणी बक्षीस आहे ते म्हणजे जे या ठिकाणी आपण उत्कृष्ट प्रेक्षक म्हणून सुद्धा बक्षीस देणार आहे. जो पहिल्या सामन्यापासून तो शेवटच्या सामन्यापर्यंत जो प्रेक्षक आमच्या नजरेला जो आढळून येईल तो उत्कृष्ट प्रेक्षक म्हणून या ठिकाणी असणार आहे. चारा चेंडू कट केला या ठिकाणी आशिषने. एकदा मात्र मिळणार आहे. 11 चेंडू 6 धावांची गरज. यानंतर जे उत्कृष्ट समालोचक जे आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे
ते सुद्धा या ठिकाणी डॉक्टर सचिन पाटील कोनवडे यांच्याकडून आहे. एका सामन्यामध्ये सर्वाधिक बळी प्रशांत बाबू पाटील तंटामुक्त उपाध्यक्ष. एका सामन्यामध्ये सर्वाधिक धावा अजित पाटील गणेश फेब्रिकेशन. पुढचा चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी थोडासा या ठिकाणी हवेमध्ये होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान मानावं लागतंय. अरे या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 4 धावांची गरज. उत्कृष्ट यष्टीरक्षक डॉक्टर किरण पाटील यांच्याकडून आहे आणि किंग ऑफ सिक्सर जो उत्कृष्ट षटकार गुण मारेल आकर्षक तो श्री स्वप्नील वांद्रे अरुण फार्मासिटिकल. चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू. तानाजी जवळ यांचा चेंडू निर्धाव. धावसंख्या काय वाढत नाहीये. अजूनही या ठिकाणी 4 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. सिक्सर आणि हा जातोय चेंडू सरळ 6 धावा. सामना या ठिकाणी समर्थ टायगर संघाने जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. डीजे थँक डीजे. डीजे थँक यू. डीजे डीजे 1 मिनिट. डीजे 1 मिनिट. डीजे 1 मिनिट. डीजे सामने होणार आहेत याची प्रेक्षकांनी सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. ठीक 8 वाजता प्रत्येक टीमच्या सर्व संघ मालकांना एक नम्रतेची विनंती आहे